मॅडमेन नावाची एक सिरीज आहे. आता ती नेटफ्लिक्सवर आहे, आधी ती ॲमेझॉनवर होती. त्याच्यामध्ये ना एक दिवस तो डोनाल्ड ट्रेपर नावाचं ते पात्र आहे. त्याचा एक असिस्टंट असतो. त्याला सांगतो की काय लिहिलंयस तू, दाखव मला. तो एका ॲड एजन्सीचा हे आहे, क्रिएटिव्ह रायटर आहे, क्रिएटिव्ह डिरेक्टर. तो सगळ्या कंटेंट तो लिहित असतो. तर तो त्याला म्हणतो की काय लिहिलंयस तू, दाखव मला. तो म्हणतो नाही अजून ते लिहितोय मी इथं, मला उद्या सकाळी 9 वाजता टेबलवर ते पाहिजे, मला बाकी काही माहीत नाही, ते तू बघ काय ते. नाही ते काय झालं ते मला माहीत नाही. तो डॉन ट्रेपर तिथून निघून जातो. हा आणि याच्यासोबतचा एक जण रात्रभर बसले, काही सुचत नाही राव, काही सुचत नाही, हे का ते करू. त्याच्यातला एक जण म्हणतो यार थोडी वाईन माहिती, आपण वाईन घेऊ. ते वाईन घेतात, गप्पा कॉफी, सगळ्या जगदुनियेबद्दल बोलतात. हा डॉन ट्रेपर तिकडे बाहेर काहीतरी करतोय, ते सगळं होतं. आणि डॉन ट्रेपर येतो दुसऱ्या दिवशी. तो म्हणतो तो नुकताच झोप, त्याला उठवतो. तो उठतो, म्हणतो अरे आलात तुम्ही, हो बरं काय झालं, सुचलं तुला काय, फंटॅस्टिक आयडिया सुचली म्हणा, कुठे म्हणा, हां काय ना, तर तो म्हणे हां तर काय मला सांगते गेली. तर तो म्हणतो तू कागद कुठे गेला, तो कसला कागद. तो म्हणतो नाही आणि तो कागद सगळे धुंडाळतोय हे ते. डॉन ट्रेपर म्हणतो तू काय झालं, तू खरंच लिहिलं होतंस का. तो म्हणतो नाही मी लिहायचं विसरलो, पण खूप भारी आयडिया होती. तो म्हणतो मग ती लिहून का नाही ठेवली. म्हणतो का मी सुचली आणि मी त्या समाधानात मी झोपून गेलो आणि मी ती लिहिली नाही, पण आता मला ती आठवत नाही. तो डॉन ट्रेपर त्याच्याकडे बघतो फक्त आणि निघून जातो. त्यामुळे मला खूप आवडला तो सीन आणि मला असा इतका रिलेट झाला की जे आपल्याला सुचलंय ना ते पेन डाऊन करून टाकलं पाहिजे. भलेही ते अर्धवट असेल, कच्चं असेल, कसं ते लिहून टाकलं पाहिजे. ते लिहिल्यानंतर त्याचं पुढे काहीतरी होतं, नाही तर ते आपण अडकतो त्याच्यात आणि ते गायब होऊन जाऊ शकतं. त्यामुळे ते पेन डाऊन झालं फार गरजेचं आहे. तर तो मला प्रसंग फार लक्षात आला. त्यामुळे मी काही सुचलं पटकन कुठेतरी लिहून ठेवतो, व्हॉइस नोट माझ्या फोनमध्ये करून ठेवतो, पण हे मी करतो.